नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री यांनी मोठा खुलासा केलेला आहे। पैसे कधी येणार बँकेत त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। राज्यात महायुतीची सरकार स्थापन झाली त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप देखील जाहीर झाला। त्यातच विधानसभेचे हिवाळी अधिवेशन देखील पार पडला। मात्र सरकार स्थापन होऊनही आज जवळपास 18 दिवस झाले आहे, तरीही अद्याप लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचा हप्ता महिलांना मिळाला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याबाबत आता राज्यभरातून प्रश्न विचारले जात आहे। या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत मोठा भाष्य केलेले आहे। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला। यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता पुढील 7 ते 8 दिवसात देण्यात येणार आहे। दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना देण्यात येणारे 1500 रुपयाचा हप्ता वाढ करून 2100 रुपये करण्यात येतील अशी घोषणा केली होती। मात्र आता सरकार स्थापन होऊन एवढे दिवस झाले तरी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही। याबाबत डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळेल की 2100 मिळणार हे देखील अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही। डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आणि नेमका किती मिळणार याबाबत लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये विविध विषयाची माहिती देताना लाडकी बहीण योजनेसंबंधात महत्त्वाची घोषणा केली। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने अनेक योजना जारी केल्या होत्या। त्या योजनेची पूर्तता करण्यासाठी 35,000 कोटीच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी तसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयाची निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली होती। विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरून 2100 रुपये करणार असल्याचे आश्वासन दिले होते। निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानं 2100 रुपये कधीपासून मिळणार याच्या चर्चा सध्या सुरू आहे। मात्र या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत जी आश्वासन दिली आहे ती सर्व आश्वासन पूर्ण करणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।